लहानपणी शाळेमध्ये भूगोलामध्ये शिकवलं जायचं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, परंतु पृथ्वी सूर्याभोवती फिरत नसून ती पैशाभोवती फिरते हे आम्हाला शाळेच्या बाहेर आल्याच्यानंतर कळायचं. आज एक जिवंत उदाहरण आहे मोठेगावकर, शिवराज मोठेगावकर एक पॅटर्न नामवंत आमदार म्हणून ओळखले जातात. संचालक आणि प्राध्यापकची भूमिका सातत्याने करत असून विद्यार्थ्याचे मसीहा, त्यांचे कर्ते धर्ते म्हणून ओळखले जातात. परंतु याच बाबाच्या पराक्रमामुळं आज पूर्ण जग हादरलं, देश हादरला. ह्यासुद्धा गोष्टी सत्यता आपल्याला सातत्याने दिसून येते. खरं पाहिलं तर पेपर फुटी, नीटचा पेपर फुटी हा प्रकरण ज्यावेळेला आल्याच्यानंतर अधिक संख्येने असलेल्या विद्यार्थ्याचं जीवन मात्र बेचिराग झालं. आज त्यांच्या डोळ्याला पट्टी लावून त्यांना अंधारामध्ये शस्त्र हातात दिल्या जातात. अशा प्रकारची कळा आणि अशा प्रकारचं रूप आता मला वाटतं विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये हे दुःखदायी संकट घेऊन आलेलं आहे. खरं पाहिलं तर ही लोकं जे हे शिवराज मोठेगावकरसारखी जे लोकं असतात ही सातत्याने सर्वप्रथम मनाने अपंग झालेली असतात. फक्त प्रसिद्धी, प्रतिष्ठा, मानसन्मान, इज्जत आणि प्रचारक माध्यमातून आपण उंचावलं पाहिजे. पैशाने अधिक रकमेच्या माध्यमातून आपण श्रीमंत असलो पाहिजे, याचं फक्त हेच ध्येय असतं, हे धोरण असतं. आणि यासाठी ते सर्वप्रथम लाखो युवा तरुण विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ खेळतात आणि लाखो विद्यार्थ्यांचं जीवनसुद्धा ते बेचिराग करतात, संकटात आणतात. हे सुद्धा सत्य तितकं महत्त्वाचं आहे. आज खरं पाहिलं तर फक्त आणि फक्त पैशाच्या पाठीमागं सुसाट धावून आणि स्वतःचं नाव मोठं करून त्यासाठी सुद्धा जर विद्यार्थ्यांना टार्गेट केलं जात असेल तर शिक्षणाला या देशामध्ये प्रचंड महत्त्व आहे. जगामध्ये शिक्षणाला प्रचंड महत्त्व असतं. शिक्षण हे संस्काराचं प्रभावी माध्यम असतं. शिक्षणाच्या बळावरच या देशाचा विद्यार्थी या देशाचा आधार बनतो, एकात्मतेचा राष्ट्रीय भाग बनतो. आज खरं पाहिलं तर नीट पेपर फोडीचा जो प्रकरण आलेलं आहे त्यामध्ये सुद्धा या माणसाने भविष्यवाणी केली होती. हे पेपर कधी भेटला? 23 एप्रिल 2026 रोजी याच्या मोबाईलमध्ये आला. CBIच्या चौकशीच्या नंतर या सगळ्या गोष्टी उजेडात आल्या आणि या गोष्टी ऐकल्याच्यानंतर, पाहिल्याच्यानंतर हे माणूस ज्या वेळेला ही पेपर काही खास विद्यार्थ्यांना द्यायचा, जे त्यांच्या संपर्कात असायचे, त्याच्याकडून सुद्धा मोठी रक्कमसुद्धा आकारण्यात येत असेल तेव्हाच तो पेपर द्यायचा. आणि कधी सांगायचा की पेपर असा येणार आहे, तसा येणार आहे. भविष्यवाणीसुद्धा करायचा. व्हिडिओमध्ये साफ सांगितलेलं आहे की भविष्यवाणीसुद्धा करायचा. माझ्या स्वप्नात पांडुरंग येतात, म्हणजे एकीकडे देवीशक्ती आणि विश्वास असणाऱ्या भक्तांचा सुद्धा त्या विश्वासासंग खेळण्याचा पराक्रम या बहादराने केलेला आहे. आज खरं पाहिलं तर अशा प्रकारची वस्तुस्थिती जर भारत देशामध्ये होत असेल तर खऱ्या अर्थाने या विद्यार्थ्यांनी करावं का, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. अमेरिका आणि युरोप या देशाचे युवा तरुण जरी एकत्र केले तरीसुद्धा आपल्या भारत देशातल्या युवा तरुणाची ते बरोबरी करू शकत नाहीत. इतका अधिक संख्येने फुललेला हा भारत युवा तरुणाचा देश म्हणून ओळखला जातो. परंतु याच युवा तरुणाला जर या देशामध्ये अशा पद्धतीने पेपर फोडून जर त्यांना बेचिराग त्यांचं जीवन करून जर अशा प्रकारची वागणूक भेटत असेल तर याच्या युवा तरुणांनी शिक्षण शिकावं की नाही शिकावं, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. व्हिडिओच्या माध्यमातून द्यावासा वाटतो. आज CBIच्या कठोर चौकशीनंतर आज त्या भ्रष्ट माणसाला त्याची जागा मिळालेली. मोठेगावकरजी ही हातकडी तुमच्यापर्यंत येणार होती. तुम्ही कमवलेली श्रीमंती ही क्षणात धुळी मातीमध्ये गेली, हे सुद्धा महत्त्वाचं.